नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, NCERT म्हणजेच नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग या अंतर्गत प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर अँड असोसिएट प्रोफेसर पदांच्या पदभरती निघालेल्या आहेत. टोटल पदे आहेत 117. कशाप्रकारे भरले जाणार आहेत, किती पदे आहेत टोटल ते तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तसेच एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, कसं फॉर्म भरायचा आहे, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच याचं मराठी स्वरूप वाचायचे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच याचे PDF किंवा इतर अपडेट्स मिळवण्यासाठी आपले व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर बघा, टोटल 117 व्हेरियस अकॅडमिक पोझिशन्स आहेत. हे जे आहे अंडर NCERT येतं. आता याच्यामध्ये म्हणजे लोकेशन्स आहेत, लोकेटेड जे न्यू दिल्लीचं जे कॉन्स्टिट्युएंट युनिट्स आहेत ते लोकेट आहेत अजमेर, भोपाल, भुवनेश्वर, मैसूर आणि शिलाँग. तर ह्याच्यामध्ये तुम्ही डिपार्टमेंट पाहू शकता. मॅथमॅटिक्स, आर्ट एज्युकेशन, इकॉनॉमिक्स ह्या डिपार्टमेंट अंतर्गत असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर तसेच प्रोफेसर पदांच्या पदभरती आहेत. स्क्रीनवर पदे पाहू शकता. टोटल जर हे काउंट केले तर 117 पदे याच्यामध्ये आहेत. प्रत्येक प्रवर्गानुसार जे आहे ते पद इथे देण्यात आलेले आहे. अनरिझर्व्ड पण आहेत. SC, ST, OBC, EWS आणि PWD कॅटेगरी म्हणजेच ज्यांना बेंचमार्क डिसॅबिलिटी आहे अशा उमेदवारांसाठी तर जागा ज्या आहेत त्या वितरित करण्यात आलेल्या आहेत. आता हे डिपार्टमेंट तुम्ही लेफ्ट साईडला पाहू शकता. सोशिओलॉजी म्हणजे यांना सोशिओलॉजीच्या डिपार्टमेंट अंतर्गत असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर अशी पद भरायची आहेत. बॉटनीच्या डिपार्टमेंट अंतर्गत पद भरायचे आहेत. तर अशा प्रकारचे पदं आहेत. त्याचबरोबर याचे ॲब्रिवेशन तुम्ही रीड करू शकता. पण आपण डायरेक्टली क्वालिफिकेशन बघूया. तर बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन जे काही दिलेलं आहे ते तुम्हाला जे कंप्लीट करणं आहे ते गरजेचं आहे. आता इथे प्रोफेसर पदासाठी जे आहे ती 2 इलिजिबिलिटीज दिलेल्या आहेत, A आणि B. एचं काय आहे तर बघा, ॲन इमिनंट स्कॉलर हॅव्हिंग अ PhD डिग्री इन कन्सर्न्ड अलाइडेड रिव्हिलंट डिसिप्लिन अँड पब्लिश्ड वर्क ऑफ हाय क्वालिटी actively engaged in research with evidence of published work with a minimum of 10 research publications in peer reviewed or UGC listed journals. म्हणजे तुमचे PhD डिग्री कंप्लीट झालेली पाहिजे. जेही मी पोझिशन सांगितलेले आहेत, जसं डिसिप्लिन्स आहेत जसं सोशिओलॉजी किंवा बॉटॅनी, तर याच्यामध्ये तुमचं जे आहे PhD असली पाहिजे डिग्री तुमच्याकडे. त्याचबरोबर तुमच्या 10 रिसर्च पब्लिश झालेल्या पाहिजेत, पब्लिकेशन्स असल्या पाहिजेत, पिअर रिव्ह्यूड किंवा UGC लिस्टेड जर्नल्स पाहिजेत तुमचे. टोटल रिसर्च स्कोअर 120 ॲज पर क्रायटेरियाने दिलेला आहे, त्यानुसार तुमचा कंप्लीट असला पाहिजे. मिनिमम 2 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स पाहिजे युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजेसमध्ये ॲज अ असिस्टंट प्रोफेसर किंवा असोसिएट प्रोफेसर किंवा प्रोफेसरचा. त्याचबरोबर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असला पाहिजे इक्विलंट लेवल युनिव्हर्सिटी किंवा नॅशनल लेवलचा. तसेच इथे B एक ऑप्शन दिलेला आहे. वरचं जर नसेल तर खाली, जसं ॲन आउटस्टँडिंग प्रोफेशनल हॅव्हिंग अ PhD डिग्री इन रिलेव्हंट अलाइड डिसिप्लिन्स म्हणजे तुमच्याकडे PhD डिग्री असली पाहिजे जे रिलेव्हंट डिसिप्लिन आहे त्यामध्ये. त्याचबरोबर हू हॅज मेड सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन टू द नॉलेज म्हणजे तुमची PhD जी आहे ती झालेली असली पाहिजे. तुमचे रिसर्च पेपर असले पाहिजेत. UGC लिस्टेडमध्ये तुमचे रिसर्च असेल तरी चालते, पण तुमचा स्कोअर चांगला असला पाहिजे. तुम्हाला शिकवण्याचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. अशा प्रकारची एलिजिबिलिटी दिलेली आहे. असोसिएट प्रोफेसरसाठी सुद्धा त्याच टाईपची आहे. गुड अकॅडमिक रेकॉर्ड तुमचा असला पाहिजे. PhD डिग्री पाहिजे तुमची जी रिलेव्हंट डिसिप्लिन आहे त्यामध्ये. मास्टर्स डिग्री असली पाहिजे विथ मिनिमम 55% मार्क्स किंवा तुमचा 8 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे टीचिंगचा तरी. अशा प्रकारचे जे एलिजिबिलिटी आहेत फॉर प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर प्रत्येकासाठी ते जे क्रायटेरिया दिलेला आहे तो कंप्लीट करायचा आहे. एज्युकेशन यासाठी खूप हायर लागतं. आता ह्याच्यामध्ये असिस्टंट लायब्रेरियन आणि डेप्युटी लायब्रेरियन तसेच इतरही जागा दिलेल्या आहेत, म्हणजे ह्या 2 जागा. तर यासाठी सुद्धा तशाच प्रकारचं जे आहे तुमच्याकडे लायब्ररीचं सर्टिफिकेट, मास्टर्स डिग्री पाहिजे इन लायब्ररी सायन्स किंवा इन्फॉर्मेशन सायन्समध्ये. तर हे जर तुम्ही जे क्वालिफिकेशन आहे ते कंप्लीट करत असाल तर तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता. याचा पे स्केल तुम्ही पाहू शकता. हे जे पदं दिलेले आहेत ह्याच्यामध्ये पे स्केल दिलेला आहे. जसं प्रोफेसरचा पे स्केल आहे 1,44,000 एंट्री पे आणि याचा जो AGP आहे तो बघू शकता तुम्ही 37,400 टू 67,000 विथ AGP 10,000 हा पे स्केल आहे. असोसिएट प्रोफेसरचा पाहू शकता जो एंट्री पे आहे तो 1,31,400 आहे आणि जे असिस्टंट लायब्रेरियन किंवा असिस्टंट प्रोफेसर आहे त्यांचा 57,700 आहे. अशा प्रकारचा पे स्केल आहे.
जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. जे रजिस्ट्रेशन आहे ते 31 जानेवारीपासून चालू झालेले आहेत. 20 फेब्रुवारी इव्हनिंग 5 वाजेपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. ॲप्लिकेशन फी 1000 रुपये आहे. तर तुम्ही जे तुम्हाला याच्यामधून शॉर्टलिस्ट वगैरे केलं जाईल, जे तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरणार आहात, तुमच्या कास्टनुसार फॉर्म भरणार आहात, तर त्याचे जेही ओरिजिनल डॉक्युमेंट्स वगैरे असतील, कलर पासपोर्ट साईज फोटो वगैरे तुम्हाला इथे जे आहे ते अपलोड करायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने NCERTच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि सिम्पल या पदांसाठी अप्लाय करू शकता. तुमचे जेही अकॅडमिक स्कोअर आहे त्यावर तुमचे सिलेक्शन जे आहे ते होणार आहे. मित्रांनो, जर तुमच्याकडे हे क्वालिफिकेशन असेल आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल हा फॉर्म भरण्यासाठी, तर नक्कीच लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आर्टिकलची, तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता. काय अडचण येत असतील तर आम्हाला विचारू शकता. व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा असाच एज्युकेशनल अपडेट्स तसेच नोकर भरतीच्या अपडेट्ससाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.